वरती थोडं. थकलास शिव तू चालून. मेहून पुऱ्यापासून चालतोयस. पायात देखून काय नाही तुझ्या. अगं शिवला आलो की आता मंगळ येड्याच्या. ओळखत नाही होय तुला? अगं हे काय चिंध्या पिराचं झाड. या बाया, चिंध्या पीर आला एवढ्यात. सारं बाळ पण काढलं होतं. वर्षाच्या वर्षाला माहेरपणाला येते, पण गावची शिव काय ध्यानात राहत नाही माझ्या. अगं बायकाचं ध्यान घरात गुंतलेलं असतंय, बाहेरचं कशाला राहायला त्यांच्या ध्यानात. अगं अगं उतरू नका. नको कसं. चल. चिंध्या पिराला वालांडून पुढे जायचं होय. थांब, जुनी चिंधी वाहते देवाच्या झाडाला. म्हणजे काय होतं? नव कापड मिळतं घालाया. उगा नुसतं म्हणाय केलंय झाड. थोरा मोठ्याने उतरून टाकलेलं कापड मारा पोराच्या पदरात पडायचं. आपल्याला कुठलं नवं कापड आलाय आका? तसं नाही हा दादा. ह्या वक्ताला तरी चिंध्या पीर पावणार मला. जाता वक्तीतून येशिवलेला लुगडं चोळी लिहून जाईन या पिराच्या झाडाखालनं. नेसवीन माझे बाय, खरंच नवं लुगडं चोळी नेसवीन या वक्ताला. हा बस बस. तू बस. पायात बी तुझ्या काय नाही. आमच्या पायाचं कातडा आता मेलेला आहे निर्मळा का? कामासाठी 10 कोस जावं लागते असं अनवानी. तो कुठं असते निर्मळा का? बस म्हणाया. हा बस बस बस. हा. लिंबोणीच्या फांदीवर कावळा बोलतो बाई, कावळा बोलतो. लिंबोणीच्या फांदीवर कावळा बोलतो बाई, कावळा बोलतो. अगो बाई माझा आज डावा डोळा लवतो, डावा डोळा लवतो. अगो बाई माझा आज डावा डोळा लवतो, डावा डोळा लवतो. लिंबोणीच्या फांदीवर कावळा बोलतो बाई, कावळा बोलतो. काळ जात हुर हुर दिठी घुट माळे दूर, दिठी घुट माळे दूर. काळ जात हुर हुर दिठी घुट माळे दूर, दिठी घुट माळे दूर. वेशीतून गावा मंदी निळा घोडा दौडतो, निळा घोडा दौडतो. वेशीतून गावा मंदी निळा घोडा दौडतो, निळा घोडा दौडतो. लिंबोणीच्या फांदीवर कावळा बोलतो बाई, कावळा बोलतो. मनी गेले मी लाजून कशी करू लिंब लोण, कशी करू लिंब लोण. मनी गेले मी लाजून कशी करू लिंब लोण, कशी करू लिंब लोण. आवडीचा ओळखीचा शब्द दारात उठतो, शब्द दारात उठतो. आवडीचा ओळखीचा शब्द दारात उठतो, शब्द दारात उठतो. लिंबोणीच्या फांदीवर कावळा बोलतो बाई, कावळा बोलतो. ओळखीच्या खाना खुणा आला घरचा पाहुणा, ओळखीच्या खाना खुणा आला घरचा पाहुणा. जीवाचा ग जीवन ग हळू पायरी चढतो, हळू पायरी चढतो. जीवाचा ग जीवन ग हळू पायरी चढतो, हळू पायरी चढतो. लिंबोणीच्या फांदीवर कावळा
बोलतो बाई कावळा बोलतो. काय सोयरे आलं वाटतं चुकुबा मिळून प्रियासनं. नाही पण वाट हाय आज. अगो बाय बोला फुलाला काढ. बनीला आणली काय महारपणाला चुकुबा. बरं आहे निर्मळा. हाय की. हा भेटा लई धोसरा काढला तर निर्मळा का तुझ्या वहिनीनं. हायच माझी वहिनी तशी गुणाची. पूर्वजन्माची पुण्याई लागते दादा असली घरधनी मिळवाया. हाय जित्ती पुण्याईच आहे की. त्यांचं काय आहे तसं. बंका भाऊजी बरा हाय. पंढरीला गेल्यात वारीला. वारी आटपल्यावर येतो म्हणल्या ती. बरं झालं बाय. तू तर त्यांचं येणं कुठलं घडायला. हा पुरं उगा कथा करू न ग. काय भाकरी तुकडा टाक. भूक लागली असेल आकाला. चूळ भरान बसा न्यारीला. नाही एखादच आहे माझ्या. अंग धुईन मग खाईन काहीतरी. तुम्ही शिकला वाटतं समजा बंका भाऊजींच. फुलाच्या संग मातीला बी वास लागायचाच की. सोय रे 4 रताळी घेऊन येतो पाटलाच्या माळाखंड. हांडी पिंडी घालू म्हण मग. घोडे बी घेऊन जावा की बामनाचं. परत करा जावा. हो भाई हे आलोच. सिंहे चंद्रा सिंह कन्या तूळ वृश्चिक धन. धनेचा गुरु भाग्यात. चंद्र गुरु नव पंचम योग आहे. अतिउत्तम. सोमवारी सकाळी घाला नांगर जमिनीत. सोमवारी दिस उगवाय नाही का. हो यावर्षी पर्जन्य काळ उत्तम आहे. काही काळजी करू नका. तुम्ही बोला. मनातला संशय पार पिटून गेला. जाऊ आता. हे वाईट धैर्य दिले या म्हातारीने इराजलेलं. एवढं मातुश्रींच्या स्वाधीन करा. आई इथं नाही कुशाबा. हा बराबर आहे. वारीला गेले असतील पंढरीला. आता होते का त्यातनी या वयात. नाही होत पण श्रद्धाळू माणसं ती. मला जायला हवं होतं बरोबर. पण गावकीची कामं वारकऱ्यांच्या बरोबर गेली आहे ती. हाय ज्वार देव हायचं का घरात. सुखोबा काय आलाच निघून पुऱ्या होऊन. वय निर्मळा काला घेऊन आलो. होय गोड पाणतू. आई हायच्या नव घरात. नाही पंढरीला गेली आहे ती. अरे देवा आणि घोड म्या गुतीवलं चांदाळानं. अडचण झाली असेल पण. अडचण कसली त्यात. काळ्या मळ्यातला मुकुंदा निघाला होता गाडी काढून. त्याच्याबरोबर गेली आहे ती. हाय मग ते सांभाळून आणील आईसनी. मग परवानगी जरा पाटलाच्या माळाखंड जाऊन येतो. चोखोबा हे दही घेऊन जा. आई नाही इथं. कोण करणार त्याचं. तुमच्या बाळाचं देणं हा कर. मला बहिणीला आणायला गेलतो. इथं बाबा मुली वाढायचं. आता काम चुकरपणा करायचा असला तर येतो नको माझ्या मळ्यात. जा हो चालता. उभा राहू नका माझ्या मोहरा. लागतो का आम्हाला पाटील. पुन्हा नाही असं करणार. एवढ्यांदा माफी करा. मग दिस मावळाच्या आत हे वाफा वाढून झालं पाहिजे. परवडत असेल तर कर. नाही तर दुसरा मार बघतो माझ्या मळ्याकडं. नाही जी लागतो का आम्हाला. आणि उचल ही खापर आणि ते दही पुसून घे. आलायच्या हागीरदारागत दही घेऊन राहणार. उचलते. अगं सांडलेलं तेल भरून ये वयने. शेष नागाच्या टाळूला पोचतं ते. आणि मग चटणीवर काय घालाव बरं वंच. आपल्या महाराजने असं कुठं चालतंय होय देव धरम करू. आ दुपारची झाली वाटतं देवळात. काय म्हणावं हेसनी. अजून कुठं गुत्त्यात कुणाला ठाऊ. तुम्ही खाऊन घ्या वंच. असं कसं. अहो जान पाटलाच्या माळ्याकडे गेलं असती. लय पिसारीच आहे तो पाटील. मी जाते त्यांचं जेवण घेऊन बसा तुम्ही. अगं राजा राणीला एका जागी जेवायचंय म्हण की. नाही अशी का थट्टा. अगं पण जेवाचा वाकी. मी का नाही म्हणते काय. बघा बाई
आता मी एक आज आले, उद्या पोरबाळ झालं म्हणजे त्याला कसं चुकवाल ग? कायतरीच तुमचं वंश, कायतरीच कसं. तुझी कळा कवाच ओळखले मी, भाचा होणार आहे मला. जाते मी. अरे अरे, तुळशी अशा पायदळी का? अहो शास्त्री बुवा, शिव नका त्या तुळशी, त्या महारजीनं मेलीनं विटाळ्यात. तुळशी फुलांना कुठला विटाळ? देवासारखी विटाळ अशुद्धता यापासून वेगळी आहे ती. देवा, शिवा म्हणून शिवले नाही मी त्या पुरीला. मागणं गाडी येत होती. पाहिलंय मी ते. तुझी काहीच चूक नाही सगळा. काही नको, वारकरी संप्रदायात शिरली आहेत माय लेकर. विटाळ चंडा काही उरले नाही. चल ग काढते. तिथं बसायला जागा होती होय तुला? आता आली का पाळी घराकडे जेवायला जायची? उठ, हे ती भाकरी आणि टाक पाचवाच्या कुत्र्या मोहर. खाऊ न ग, त्या मुक्या जनावर मोहर टाक. वय मुख्य जनावर आणि आम्ही बोलक जनावर. काय म्हणावं याला? करम आपलं. जगायचं असेल तरी असंच जगायचं. खरं सोय रे, आपल्या पक्षी याचे ना लय भाग्यात. मायेने ह्याच्या पाठीवयनं हात फिरवत्यात, त्याला खाऊ घालत्यात आणि आपण अन्नाला शिवलं म्हणजे आणि येतायचं. कशाला यो पिंड जन्माला घातला असेल देवाने. शिवाशिव झाली होय. अक्का वाट बघून थकल्या. रताळ राहिली पर घराकडे तरी यायचं नाही होय. रताळ्याला पाणी दिलं आणि पाटील म्हणाला वाफ वाढल्याशिवाय जाऊ नका. आता काय करू? असू द्या, भाकरी आणली आम्ही, खावा घातलं. सकाळ धरणं उपाशी हायचा. नुसती भाकरीच आहे, कोरडाच नाही गावलं. पाणी आणू? काय नगर राहू दे. काय आपला संसार ह्यो सोय रे. काय झालं? बेस आहे. 4 दिवस सुखासाठी म्हणून भणीला आणली मायारपणाला, तर ह्यो पहिलाच दिवस असा पेटला. खावा बघू गुमान. खातो तुझा घराकडे. रताळ बी गावलं नाही. आका काय खाईल ग? घरची काळजी पुरुषाला कशाला? मी करते ते. सांजचं तरी आवर्जून घराकडे या म्हणजे झालं. येतो. सांज पातूर वाप ओढून काढतो आणि येतो. सांगा अक्का आणि जा तू. तू गेल्या बागार खायची नाही ती. जा. सुख नांद सखे बाई माझ्या माहेरी. सुख नांद सखे बाई माझ्या माहेरी. बाई माझ्या माहेरी. इथं माझा जीव भाव, इथं माझा जीव भाव. इथं पंढरी माझी, इथं पंढरी.
सुख नांद सखे बाई माझ्या माहेरी अंगणात वृंदावन अंगणात वृंदावन माऊलीची आठवण माऊलीची आठवण इथे छेडली बाबांनी सये एक तारी छेडली सये एक तारी इथे छेडली बाबांनी सये एक तारी छेडली सये एक तारी सुख नांद सखे बाई माझ्या माहेरी मायाळू ग माझा भाऊ किती त्याच गुण गाऊ किती त्याच गुण गाऊ मायाळू ग माझा भाऊ किती त्याच गुण गाऊ किती त्याच गुण गाऊ गोरी माझी भावजय सुगरण भारी भारी सुगरण भारी गोरी माझी भावजय सुगरण भारी भारी सुगरण भारी सुख नांद सखे बाई माझ्या माहेरी झोपडीच्या आसपास कडुलिंब गोड वास कडुलिंब गोड वास झोपडीच्या आसपास कडुलिंब गोड वास कडुलिंब गोड वास दुःख सुखावले येथे मायेच्या संसारी येथे मायेच्या संसारी दुःख सुखावले येथे मायेच्या संसारी येथे मायेच्या संसारी सुख नांद सखे बाई माझ्या माहेरी सुख नांद सखे बाई माझ्या माहेरी बाई माझ्या माहेरी उठ मी करते बसा की चांगलं भावाचं गुणगान आणि भाव जायचे नाही का गायला अंबाबाई उठ दादा म्हणायचं आणि बायकोला समज काम करायला लावती आणि आपण मारकरणी वाणी गाणं म्हणत बसती लाडकी है बायको आला नाही ग अजून वकूच झाला पुन्हा काम काढलं असेल काहीतरी फाटल्यानं गपचिप करत्याल बघा रातच्या रात राहत्याल सुधी तकड लय मौसोबा त्याच्या मेहुण्याच्या खालीच आमची माणसं निव्वळ थोडं सांभ आहेत बघ कुणी शिव्या दिला वाईट वंगाळ बोललं तरी एक नाही ना दोन नाही लई तर लई शांतपणा हाय बघ चंद्रभागेचा डोज असा इतकं मग माणूस असून बया त्याची राया कुणी बी ठेवत नाही कुणी बी उठतान राबवून घेत वय तर काय हा जातोयस कुठं या मेंढराची राखण केली पाहिजे मेंढका जाणारे वाडीकडं वैजी करतो सांभाळा जा तुम्ही का राहा की रातच्या रात काय गाणं पिणं म्हणा बैरुबा देवाचं राहायला काय खरं बर भन आली या माहेरपणाला तिच्या बरोबर घडीभर बोललो सुद्धा नाही जायचं आहे उद्या ह्यो नौका खण घेऊन ठेवलाय चाट्याखंड दोन परी हाय चांगला आहे जावा बहिणीची माया लई थोर असते जावा जावा जोखीम तुमची आहे मेंढरू लांडग्यानं चोरा चिलटानं नेलं वय अहो खुळी जात ते आवाज देखील करायची नाही हाय तुम्ही जावा खुशाल मी डोळ्यात वाद घालून बसलेला वहिनी झोप चल आता किती वेळ वाट बघशील त्याच काही चळींदर दिसत नाही यायचं आता कुठं हो गेलं असतील अजून खाल्लं काय असेल रोजच आहे बघा हे जाऊन येऊ का मळ्याकडं नको कुठं जातेस रातची आता माहिती का बराबर नाही एक मेंढरू चुकलेला आहे हा असं कसं म्हणता
बघा की जरा नीट. 5 कमी 100 मेंढर होती माझी. त्यात एक कमी आहे मेंढी पांढऱ्या रंगाची. आणि आता काय झालं? मेंढरू चुकलं का? होय, यो गडी झोपल्यावर लांडग्यानं काटा काढला काय कुणाला ठाव. पण एक मेंढरू चुकले माझ. अरे कशाचा आलाय लांडगा? ह्या चोरानं नेला असेल इकून पैका करायला. अरे देवा देवा, का उगा गरीबावर आळ घेता पाटील? देवा शपथ मी नाही चोरी केली. अरे पुरा, मला ठाव आहे तुम्हा लोकांचा गुण, पण मेंढरूपाचा नाही तुला वागा. तोंडा वाटा बाहेर काढी. माझ्या घराकडे चला, झडती घ्या. धरतीवर उभा आहे मी, माझ्याकडे नाही चुकी. ते काय का असना, जोखीम तुझ्यावर होती. मेंढरू आणून दे. तुझ्याच्याने होत नसेल तसं मला सांग. काय करतं ते करतो मी. हे आता म्हणजे जुलूम झाला म्हणायचा. वय झाला, पण त्याचा शोध घे. आता तुम्हीच गरीबाची कड घ्या देवा. तुमच्या पाया शपथ मी मेंढरू चोरलेलं नाही. माग बघितलास का? लांडग्यानं चोरा चिलट्यानं नेलं असेल. मागाचा काय पत्त्या नाही, आणि माझी झोप बी लई सावध आहे. बरं बघूया. हा, सोखोबा, हा घे पंढरीचा प्रसाद. कवाला आई आले कालच. खुशाल. हो. चोखोबा, मातुश्रीनी तुझ्या ओट्यात पंढरीचा प्रसाद घातलाय. तुझ्यावरची तोमट टळली म्हणून समज. का रे, तोंडात टाकला नाही सजून? नाही आहे, आंघोळी झालेलं नाही अजून. तसंच कसं खावं? जातीचा अमंगळ, पण किती निर्मळ असतोस तू चोख्या. तुझ्यासारखा महार वेराळा बघ. आपल्या पायापाशी बसून बसून शिकलोय. देवाच्या पायापाशी पाण्याचं देखून तिरीत होते. घरी आल्यापासून बघतीया, 4 घास नीट खाल्लं नाहीस का धड बोलला नाहीस. काहीतरी झालं या तुला. खरं सांग, कसला घोर पडलाय तुला? तू काढून घेतल्या बघा राहायची नाही. पर सांगितलं म्हणजे माझ्या संगत तू बी घोरात पडशील, म्हणून बोलणं जरा अवघड वाटलं. नाही पडायची. सांग. अगं रात्री एक मेंढरू चुकलं पाटलाचं. त्यानं माझ्यावर आळ घेतला. म्हणाला कसं बी कर आणि मेंढरू भरून दे, जोखीम तुझ्यावर हाय. आता जर का शोध नाही लागला तर म्या गरीबानं कुठलं मेंढरू भरून द्यायचं, कुठला पायका आणायचा? हेच नव का? वय हेच. फुका त्याचं बोल नको घेऊस. मेंढराचं पैसे दे आणि मोकळा हो. हे घे. आबरू सोडलेली नाही मी आका. माहेरपणाला आणलेली भन तिच्या अंगावर नवं घालायचं का असल्याला काढून घ्यायचं भावाने. आणि हे जोडवे मासोया सवासनीची शोभा आहे ती. एकमेकाचं जड भारी बघितलं नाही तर कसलं भाऊ बहिणीचं नातं दादा. आता लई काकुलती आणू नगस. हे घे. नग नग मी हात नाही लावायचा त्याला. माझ्या गळ्या शपथ आहे तुला. हे घे. नाही घेतलं ताशी जाईन बघ सासरला. पुन्हा पाऊल ठेवायची नाही तुझ्या घरात. आका माझे असंच चालायचं बारमाही. माझ्या फाटक्या संसाराला ठिगाळ लावाया आबाळ टिकून पुरायचं नाही. माया आबाळापरीच मोठी असते दादा. हे घे आणि जोखीम काढून टाक. तेव्हा परमेश्वरा कसला प्रसंग आणलास हो. हे घे तुमच्या मेंढराचं दाम. मेंढरूच मिळालं ते. आ? हा कुणापाशी? माझाच गाडापणा झाला. मेंढरू चुकलंच नव्हतं. बरं की रे माझ्या बाबा, मग कशा पाहिजे गोंधळ घातलास ह्यो? अहो मी मोजायलाच चुकलो. पुन्हा मोजून बघतो तर बराबर भरली मेंढर. का बोल लावला बरं का तुम्हाला निर्मळा आका. तरी मला आनंद देवानं सांगितलं होतं की तीन दुबळ्याचा वाली परमेश्वर आहे. तू दोषी नसशील तर तुझ्यावरली जोखीम त्योच वारी. परमेश्वरा आपण आहे तुझी करणी. सुटशील कसा? आणि त्या अरण्यामध्ये नारदानी एवढं विचारलंय मात्र वाल्या कोळ्याच्या डोक्यात स्वच्छ प्रकाश पडला. नारदाना त्याच ठिकाणी उभं करून दरोडेखोर वाल्या, वाटमारी करणारा वाल्या आपल्या आणि पत्नीकडे आला आहे आणि विचारता झाला की प्रिये, माझ्या हातून आणि जे पाप घडत आहे त्यात तू भागीदार आहेस ना? तिनं स्वच्छ सांगितलं नाही. ज्यानं करावं
त्यानंच ते भराव. तो तात्काळ परत फिरला आणि त्यानं नारदांच्या पायावर लोटांगण घातलेला आहे. आणि वाल्या विचारतो आहे, वाल्या म्हणे जी मुनिरावो, आता यासी काय उपावो, जेणे योगे मजशी होवो, पाप क्षालन सर्वथा. नारद मुनी सांगतायत की आहे, यालाही एक उपाय आहे, श्री रामनाम. नारदाच्या उपदेशाप्रमाणे वाल्यानं दृढनिश्चयानं नामस्मरणासाठी जे ते आसन घातलेलं आहे, त्याचा तो आणि प्राणघातक सोटा नारद मुनींनी त्याच्या समोर आणखीन रोवून ठेवलेला आहे. आणि मुनिराज सांगताय की हे वाल्या, या सोठ्याला आणि पाने फुटे तोपर्यंत नामस्मरण सोडू नको. बिचाऱ्या पापी वाल्याला रामनाम घेता येईना. नेहमीच्या आणि सवयीप्रमाणे तो मारा मरा 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 असं बोलता झाला. पण पश्चाताप अंतःकरणातून कळवळून त्यानं मारलेली हाक राम 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 अशी कानी ऐकू गेलेली आहे. कुणाच्या? प्रत्यक्ष परमेश्वराच्या. संवत्सर गेली, वाल्याच्या अंगावर वारुळ साचली, ती फुटली आणि त्यातून महातेजपुंज असे वाल्मिकी बाहेर पडलेले आहे. वाल्याच्या सोट्याला पानं फुटून त्याचा आणि वृक्ष झालेला आहे. असा भगवान नामस्मरणाचा महिमा आहे. म्हणून राम 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 सीताराम कवरदा हरी पांडुरंग पांडुरंग. अहो चला किती की घराकडं. झालं नव्ह का? झालं का ग? अहो तुमचं मेहून आल्यात की. आ बंका भाऊजी आलेत होय? कवा? हे आत्ताच. आहे भाऊजी आल्यात. घराकडे जाऊन खातो बाक. कवा आला बंका भाऊजी? तरी मी रात्री आठवण काढलीच होती. हाय का खुशाल? विठ्ठलाच्या कृपेनं खुशाल आहे, आनंद आहे. माझ्या मनी तुम्ही येताय का नाही कोण जाणं? का बरं? आईपासनं दूर जाणं हे लेकराला कठीण व्हायचंच की हो. आ हे काय बोलणं? तिथं कुठं त्यांची आय हाय व पंढरी? अगं त्यांचीच काय, आनंद भट सांगतात आपणा सर्वांची आई त्या पंढरीत कटीवर हात ठेवून उभी हाय. अगं आई म्हणजे इतकं बा, तुला माहिती कळायची त्यांची बोलणी. सरळ आहे का ना माझं भाऊजी? नाही पंढरी सोडून सुखासुखी येणं होईल का तुम्हाला? जड वाटलं येताना, पण पुन्हा विचार केला की तो परमात्मा एकट्या पंढरीतच कसा असतो. त्याची वस्ती उभ्या पृथ्वीत आहे. ते सावळं रुपड आपण बघू तिथं आहे चोखोबा. भाऊजी विचारा आला म्हणजे नवल नवल वाटत. ह्या महार जातीत जन्माला येऊन तुम्ही एकटा शहाणपणा कुठून मिळवला असं? माळावर उगावलेल्या या झुडपानं पाणी कुठनं घेतलं असेल? फुलं कशी फुलवली असत्याल आणि वास कुठनं आणला असेल म्हण तुम्ही? ही त्याची थोरवी. ज्यानं नारळात पाणी ठेवलं, फळांना गोडी दिली, त्याची. वय त्याचीच. जिनं वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी केला त्यानंच बांका महाराला शांतपणा दिला. धन्य आहे ती. दादा असं दोघं बोलायला लागला असं तर दिस मावळल. आणि अव आत्ताच आल्या तिथे. जेवण खाण होयाच आहे अजून. वय ग वय. उठा भाऊजी, तुम्ही हाय तोवर ज्ञानाचे चार सबूत तरी काने पडत्याल. या रोजच्या जंजाळ्या जीवाला थोडा थंडावा तरी लाव. चला. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तो
तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाते आगर, सर्व सुखाते आगर. बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बरवा हो हरी बरवा हो, बरवा हो हरी बरवा हो. गोविंद गोपाळ गुण गरुवा हो, गोविंद गोपाळ गुण गरुवा हो. सावळा हो हरी सावळा हो, सावळा हो, सावळा हो हरी सावळा हो. मदन मोहन कान्हो गोवळा हो, मदन मोहन कान्हो गोवळा हो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. बंका भाऊजी, का निवलं माझ? काय गोडपणा भरलाय तुमच्या म्हणण्यात. हा, ज्ञानदेवाची वाणी ही अमृताचं काय मोल त्याच्यापुढे. मिसरूड सुद्धा फुटली नाही अशा त्या बाळापाशी केवढं ज्ञान भांडार भरलंय म्हणून सांगू चोखोबा. तुमचं नीट येणं जाणं पंढरी. समजे माणसं या मूर्ती तुम्हाला डोळ्यानं बघायला गावायच्या. आमच्या नशिबाची कुठून येणार. अहो, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही भावंड धन्य आहे. संन्याशाच्या या पोरांनी विठ्ठलाचा लौकिक दुनियेत केला. ज्ञानदेवाची करणीत राबण त्याने रेड्यामुखी वेद बोलवला. रेडा बोलला भाऊजी? हो, पण या संन्याशाच्या मुलांना गावानं वाळीत टाकलं. आई बाप मरून गेलेली ही बाळ वणावणा हिंडू लागली. त्यांच्या मुंजी होईनात. आरा कसा पाहिजे इतका छळ. संन्याशाची मुलं म्हणून त्यांना हीनपण आलं. पुढे शुद्धीपत्र घेण्यासाठी ही भावंड पैठणला गेली. तिथं कुणीही शास्त्री तयार होईना. तेव्हा ज्ञानदेव बोलला, प्राण्याच्या ठाई परमात्मा आहे. हा उंच आणि हा नीच हा भेदाभेद त्या देवाला सुद्धा मान्य नाही. भले असं बोलला तो ज्ञानी अंतराजा असं बोलला. आणि त्यावर शास्त्री पंडितांनी त्याची चिंगल केली. एकानं पखालीचा रेडा रस्त्यावरून चालला होता, त्याला बोलावलं आणि ज्ञानदेवाला सांगितलं की प्राणी मात्रात ही परमात्मा आहेत, तर याला बोलायला लाव. पण ते मुख जनावर बोलणार कसं? ज्ञानोबानं वेदातला एक मंत्र म्हणतात, तो रेडा घडाघडा वेद म्हणू लागला. साऱ्या शास्त्राने त्याचे पाय धरले. हात चोराने. भाऊजी, ते ज्ञानदेव माणूस कसला? देवच त्यो, अवतारी. माणसानं करणी केली की त्याचा नारायण होतो. ज्ञानदेव, नामदेव हे आपल्यासारखीच माणसं, पण त्यांना मर्म कळलं आणि ते पार वर जाऊन बसले, देव झाले. झालं खरं. भाऊजी, असलं काय म्हणायला आम्हाला शिकवा की. आनंदाने. उद्या माझ्या बरोबर म्हणा पंचपदी. माझ्या तोंडात बसेल का? नाही म्हणजे मला म्हणा येईल का? वाल्याच्या तोंडी रामनाम बसलं, तुमच्या तोंडी विठ्ठलाचं नाव का नाही बसणार? वहिने, टाळजोड्यानं एक तरी आणून ठेव आता घरात. बघा की तर पाहुणं लय दिसानं भेटलं आणि बसून इच्चार काय केला तर दोघं बी मिळून टाळ कुटूया. काय बाई तरा तरी. बरवा हो हरी बरवा हो, गोविंद गोपाळ गुण गरवा हो. सावळा हो हरी सावळा हो. धनी का ग? का आलीस? आणि अक्का एकलीच असेल की घरात? म्हणूनच आले. आल्यापासून दोघांनी काय एकांत हाय? काय बोलाय सवरायचं असतंय. बळच आले मी. जरा बसा चला, काम जन्माचं हाय. बसून कसं भागल सोय रे? आज या समध्या माळ्याला पाणी पाजवायचं आहे.
काय शेर मापट मिळेल सांजला. रे किती घाम पुसशील. ह्यो परपंच असाच आहे बघ समजा. ह्याचे तळून तळून झेंडू फुटायचा. होय, पर एकदाच पडल्यावर कडेला नेलं पाहिजे. आपण कोण कडेला नेणार. अगं त्याच्या परवानगी बिगार झाडाचं पान देखील हलत नाही. कडेला नेणार तो भगवंत आहे. बंका भाऊजी, अनंत भट समजीत जाणती माणसं सांगतात, जो त्याच्या मनापासून भक्ती करेल त्याची सर्व काळजी तो होईल. होय, पर वंश आपल्या गावाकडे जातील की 2 दिवसात. जाणारच तर जलंबर राहणार आहे होय हात. आणि राहिली तरी तू सांभाळणार आहेस होय तिला. माहेरपणाला आणली अभनीला, जाताना तिच्या अंगावर काय घालायला ग? होय, पाहिजेल ग पाहिजे. जनरीत पाळली पाहिजे. मग करा की काहीतरी तजबीज. लुगडं चुळी बघा कुठं तरी उदारी पादारीनं. कोण ग मला दळिंद्र्याला देणार उदार. हाय तरी पण बघतो 2-4 दुकानं हिंडून. आपली बारमाईची नड आहे, पर त्या काय रोज येतात होय. वर्षा 2 वर्षानं येणार. रिकामं कसं धाडावं महागारी. सोयरे आत्ताच बोललो परपंच खोटा आहे आणि लागलो पुन्हा त्याचीच काळजी कराय. हे असंच आहे बघ समजा. ह्या परपंचाच्या गुत्त्यातनं जो जो बाहेर पडाय बघावं तो तो जास्तीच गुतत जातो माणूस त्याच्यात. त्याला आबंड आहे तुझी करणी. धनी, चित्तूचं बोटू काढून देत असं का? एक चिच्चचं बोटूक का ग? खाऊस वाटतंय. हीच लोकाची पाटलाची आहे सोयरे. यांच्या परवानगी बघार कसा हात लावावा. मला पाहिजे. आता आणलास का गोळ? बर चल, काय तरी असते बघ तुझ्या. बरं किर आहे तुझं काम. आपला बाचा मळा असल्याकडे चाललंय ते. चित्तावर कशाला चढला? उतर खाली. चुकी झाली मा. तू जागा घरी पुन्हा नाही असं व्हायचं. पंढरीचा राजा उभा भक्त काजा. पंढरीचा राजा उभा भक्त काजा. उभारून भुजा वाट पाहे. उभारून भुजा वाट पाहे. पंढरीचा राजा उभा भक्त काजा. पंढरीचा राजा घ्यारे नाम मुखे प्रेम अलोलिक. प्रेम अलोलिक घ्यारे नाम मुखे प्रेम अलोलिक. प्रेम अलोलिक साधने अनेक करू नका. साधने अनेक करू नका. पंढरीचा राजा उभा भक्त काजा. पंढरीचा राजा उभा भक्त काजा. मनाचे निमने हृदय मज धरा. हृदय मज धरा. मनाचे निमने हृदय मज धरा. हृदय मज धरा. वाचने उच्चारा नाम माझे. वाचने उच्चारा नाम माझे. पंढरीचा राजा उभा भक्त काजा. पंढरीचा राजा उभा भक्त काजा. बोलो निया ऐसे उभा भीमा तेरी.
बोलो निया ऐसे उभा भीमा तेरी नामा निरंतरी चरणापाशी नामा निरंतरी चरणापाशी पंढरीचा राजा उभा भक्त काजा पंढरीचा राजा उभा भक्त काजा उभारून भुजा वाट पाहे उभारून भुजा वाट पाहे पंढरीचा राजा उभा भक्त काजा पंढरीचा राजा जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. वा पाठांतर झालं की तुमचं? वय पाचीच्या पाची अभंग झालं पाच. आता मोरलं 5 अभंग सांगा म्हणजे 20 एक अभंग झालं पाहिजेत बघा. पण मला गेलं पाहिजे चोखोबा आता. भले असं काय करताय घोड्यावरनं आल्यावानी राहावा की 4-8 दिवस. तुमचा आग्रह डावलणं खरं नव्हे, पण मला परवानगी द्या. उद्या मला जाऊ द्या. नाही पर काकुलची काय येतं एकटं. तुमचं मन मोडवत नाही मला. नाही तुम्ही जावा की उद्या मग झालं का नाही. उग तुमची इच्छा नसताना जोरा करा काही येड लागलं का असं आता कसं बोलला? धनी का ग? अहो वंच आता गावाला जातील की मग तिसनी लुगडं चुळी काय बघाय ना ग. अगं भय ग भय बघतो कुठेतरी काहीतरी उदारी पादारी कुठे चाट्या बिटाकडे बघतो. हाय जुहार. राम राम. काल तास र का नाही हे आपले सहजच. सहज सहज कोणी येते होय? काम असेल काहीतरी. आला गाड्यानं सांगितलंय आपल्या दुकानावर बोलावलंय म्हणून. तेव्हा म्हणलं काय पान खायला बोलावलं नाही तुला? गेल्या साली भणीला साडी चुडी नेली ती, त्याचा दाम कोणी द्यायचा? जरा सवडीनं घ्या. वरीसभर सवड खाली. आता मी ऐकणार नाही. वय पर या चुकीला बाकी ठेवली तुमची तर कान धरा माझं. आता मला वायदा नको. जवळ पैसा नसतो तर माल नेऊन ये. ऋण काढून सण करायला सांगतोय कोण तुम्हाला? हे बघा एवढ्यांदा ऐका माझं. मी काय ऐकणार नाही. तुझ्या हातनं देणं होत नसेल तर तसं सांग. पाया पडतो मी तुमच्या. पाया पडायला मी काय आनंद भेट नाही. असा धंदा करायला लागलो तर 8 दिवसात दुकान बंद करावं लागेल मला. चल चालायला माझं मी बघतो काय करायचं ते. बरं आहे मग जातो मी. अरे आलातच का? निघालास का? हा काय नाही लय दिवसात आलो नव्हतो म्हणून चक्कर मारली. तुझंच काय काम नाही तुला सांगण्याजोगं. बरं आहे मग येतो. जुहार. बरा आलास तो. आमचा पहिला गुराखी सुटलाय. उद्यापासून गुरं चालायला नाहीच आमची. कुठं गुंतला नाहीस ना? नाही पाटलाची गुरं नेतो राखायला. आपली बी नेन की. बर काय म्हणतोय तुझा मेहुणा? अभंग म्हणतात आणि मला बी शिकवतात. आपण सांगतात तेच ज्ञान असते बघा त्या अभंगात बी. अरे ज्ञानदेव नामदेवांचे अभंग ते खरे ज्ञानी. होय. काय रे काय झालं? नाही काय नाही हा काय नाही. सोयरे कोणी बी उधार द्यायला तयार नाही. का करायचं आता? आणि त्या तर सकाळच जाणार गावाला. काय दैव म्हणायचं आपल्याला दुसरं काय.
आनंद फाटासने विचारावा असं आलतं डोक्यात, पण नाही भेट घातली तेसनी. काय चला आता, पुन्हा होतील नाही तर. जावा द्वार तर माझा पाय कुठं निघतोय ना. वहिनीला घेऊन ये की रे दादा आता कंदे. अन वहिनी तिसरं माणूस असू दे बरं का तवा. पोटात आहे ते वाट्यात घेऊन ये. दादा आता पुन्हा कवा गाठ. घ्या. अगं लांब आहेस का माझ्यापासनं? कवा बी बघूस वाटलं म्हणजे सांगावा धाडीत जा. येत जाईल पुसपुस डोळ. वंच आता घर पाठी लागल माझ्या. 15 दिवस कसं गेलं कळलं बी नाही. लय जीव लावला तुम्ही. मी आहे कशी आहे जरा. कुठं लांब आहे वय दादा. लांब बरं का एक बार मिळून पुऱ्याला. आनंद आनंद. अगं मी नाही म्हणतो का. आ गप गप. बरं आहे चोखोबा, येतो आम्ही. चला की चिंध्या पिरापत्तर येतो घालवाया. चल. येता वहिनी सांभाळून जावा. तू कशाला येतेस वहिनी. फिर माघारी. हो थांबा तुम्ही. येणाऱ्या जाणाऱ्याकडे खुशाली कळवत जावा बरं काय. चोखोबा फिरा आता माघारी. बरं झालं तुम्ही बोललायसा. नाही तर असाच आला असता येऊन येऊन पुऱ्या पावता. अक्का दादा तू भ्यामावानी करायला लागला सोय. तुझ डोळं पुढे का काय तुम्ही चोखोबा. इतका जीव संसारात अडकवणं बरं नाही. चला. भाऊजे माझं डोळं भरायची कारणी वेगळी आहे. कामी बिरणी काय नाही. माझ्या पोटात खाली होते. अक्का या चिंध्या पिराजवळ आलो आणि मला आठवण झाली. येताना तू म्हणाली होती की जाताना भावाच्या हातचं लुगडं चोळी नेसून जाईल. पण माझ्या या नाचरगी संसारात माझ्या हातनं घडलं नाही ते. तेच होय. त्यात एवढं जीवाला लावून घेण्याजोगं काय आहे? तुम्ही बहीण भावाने एकमेकांना द्यायचं ते केव्हाच देऊन टाकलं. तुझी माया आहे दादा. त्यात मिळालं मला समज. माझ्या मनात ते पण आलं नाही बघ. जा माघारी. चला जावा. मी जावा. फिरा माघारी. वय जावा. गारुड्याचा खोळ दिसे क्षणभर. कैसा यो संसार दिसे खरा. नामा म्हणे येथे काही नसे बरे. क्षणाचे हे सर्वे खरे हाये. अगं सोय रे. भाकरी तुकडा काही देतीस नव. वकूट टळून गेला गुरस सोडायचा. हा काय झालं. काय नाही. काय शिजू आता. घरात काय बी राहिलं नाही. इतरा पांडुरंगा
नामदेवा खराय तुझं म्हणणं. गारुड्याचाच खेळ हा यो. जातो मी गुरु घेऊन. थांबा थोडं, काय तरी करते मी. आणते कुठनं तर काय तरी. मागून आणायचं आजच आहे होय. आण खा जीवाला वाटेल तर. मी जातो आपला. हे जोहार, हा तू मारोड्यात कुठं वळलं देवांचं पाय? आलो होतो तुझ्याकडेच. गुरु सोडा बकूच झाला. चुकी झाली माझी. तकडेच निघालो होतो. हे नव्हे रे, आई निघालीये पंढरीला. गेल्या वेळी फार कष्ट झाले तिला. वारकऱ्यांच्या बरोबर जाणं, उन्हात तानात हिंडणं आता सोचतंय का या वयात. पण ती काही ऐकायची नाही. तू जातोस घोड्याबरोबर, एवढ्या वेळेपुरता जा. हा भुकेला मोरा अन्नाचं ताट वाढून ठेवलं पण तुम्ही. जातो. मग आटप, तयारी कर. म्हातारी निघाली अगदी. न्याहारी झालीये ना तुझी? वय मग आटप कर. हे आलोच आपण. हा मोरा आलो. सोयरा, हे सोयरा जोतार दे माझं. पंढरीला निघालोय बामणाच्या आई संग. धोतार धडकन नाही धनी. नसू दे. घोंगडे घे माझ आणि वाईच पाणी दे प्यायला. नसतं ना त्याला काय होतं. अनंताचे तरी मागून घ्यायचे होते. जेवाच्या पादुका त्या तिच्यावर डोई ठेवायची का पाय लावायचे. पूर्वी कधी पंढरीला गेला होतास का? आम्हाला कुठली पंढरीची वाट गावते आई. संसारातल्या संसारातच घुटमळायचं आम्ही. त्यांच्याच कृपेनं गावली आजी पंढरीची वाट. पंढरी दिसल्यावर जाईल समजा शिनवता. पंढरपुरा पंढरपुरा नेईन घोडी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पंढरपुरा 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 नेईन घोडी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले वाळवंटी चंद्रभागेच्या काठी झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी झेंडा रोविला विष्णूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विष्णूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला संतांचा मेळ गोपाळांचा काला मांडिला संतांचा मेळ गोपाळांचा काला मांडिला विष्णूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विष्णूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी झेंडा रोविला गोपाळ माय गोपाळ बाबा दारला बैल माये बाबा बाबा गपाये बाबा बाबा गपाये बाई बाबा गपाये मोठी गोपाळ माय 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 गोपाळ हा सोखोबा, चल की रे, चल की रे. सोखोबा, तू थांब इथंच. मी अंगून येते. हा
महाराज पुन्हा आंघोळी करायला पाहिजे तुम्हाला. काय रे बाबा? नाही हे महाराज. म्हणून काय झालं? त्या भिवरेच्या वाळवंटात कुणालाही कसलाही विटाळ नाही. कीर्तन ऐकलं नाहीस नामदेवाचं? आजचा प्रारंभ होईल. प्रत्यक्ष नामदेव महाराज येणार आहेत, कीर्तन करणार आहेत. ते नामदेवच नव्हे, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई सारखा नामाचा गजर करतात. नामदेव महाराज कंचे. नामदेव महाराज कंचे. कंच नामदेव महाराज. नामदेव महाराज कंचे. ते काय ते ज्ञानदेवाच्या पाया पडतात ते नामदेव महाराज. आणि ते नामदेव महाराज. माझा ज्ञानी असा राजा सांगतो, हा माझ्या भागवत धर्माचा मुख्यमंत्र. समता वर्तावी, अहंता खंडावी, देण्याची पदवी मोक्ष मार्ग. अहो, विठ्ठलाच्या पाशी भेदभाव नाही, तो सर्वांचा आहे. हा लहान, हा मोठा, हा गरीब, हा श्रीमंत, हा शूद्र, हा ब्राह्मण, ही स्त्री आणि हा पुरुष, हा भेदभाव त्याच्या राज्यात नाही. त्याचा ऊस ब्राह्मणाला गोड लागतो आणि शूद्राला कडू लागतो असं नाही. त्याचं तांदळ श्रीमंताच्या अंगणात पडतं आणि गरीबाच्या अंगणात ते दडतं असं नाही. त्याच्या समुद्रात नदी, नाले, ओहोळ सारे एक जीव. कुणीही यावं आणि त्याच्या रूपात मिसळून जावं. हे भेदाभेद आपण माणसाने निर्माण केले, अज्ञानामुळे. अज्ञान. हे विठ्ठलाच्या भक्तानो, माझ्या बांधवानो, उघड्या डोळ्यांनी त्या पांडुरंगाचं खरं स्वरूप बघा. जिथं तिथं तुम्हाला विठ्ठलच दिसेल. माझ्या समोर बसलेले तुम्ही सुद्धा सारे विठ्ठलच. महाराज मी ते कोण? होय, तू सुद्धा. पण मी महार आहे. म्हणून काय झालं? तू सुद्धा विठ्ठलच. खरं? नका नका, येऊ द्या त्याला. तुम्ही मला वाट लावली. निवृत्तीचे काज नाम ब्रह्म बीज. निवृत्तीचे काज नाम ब्रह्म बीज. गहिनी सहज तुष्टलासे. गहिनी सहज तुष्टलासे. सोपान तिष्ठत रामनामी लीन. सोपान तिष्ठत रामनामी लीन. मन तेथे मौन एकपणे. मन तेथे मौन एकपणे. मुक्ताईचे धन आत्माराम गुण. मुक्ताईचे धन आत्माराम गुण. देखिले निदान
सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेणे मुक्ती द्वारा ओळंगी ती, तेणे मुक्ती द्वारा ओळंगी ती. म्हणे गोरा कुंभार पर्यसे नामदेवा, म्हणे गोरा कुंभार पर्यसे नामदेवा, सापडला ठेवा विश्रांतीचा, सापडला ठेवा विश्रांतीचा. म्हातारी कुठे गेली? आईचं काय झालं असेल? असा कसा विसरलो मी? आनंददेव काय म्हणताल मला? आता कशी गावायची ती? आमच्या आनंद भटाची म्हातारी पाहिली का तुम्ही? आमच्या आनंद भटाची म्हातारी पाहिली का तुम्ही? नाही. आमच्या आनंद भटाची म्हातारी पाहिली का तुम्ही? नाही. आमच्या आनंद भटाची आई बघितली का तुम्ही कुठे? आनंद भटाची आई बघितली का तुम्ही? आनंद भटाची म्हातारी पाहिली का तुम्ही आकडे कुठे? देव हायते का घरात? कोण सोयरा? का ग? देव कुठं आहेत? अनंत कुठे बाहेर गेलाय ग? घाबऱ्या घाबऱ्या आलीस? काय सांगू आई, माझं मलाच काय उमगण असं झालं. काय झालं ते तरी सांग. हे बघा, ही अशी दोंपरी बसले ते दुपटं आहे आणि बाहेरनं बामणाचा साद आला. ओम भवती भिक्षां देही. बाई, भुकेल्या यात्रेकरूला अन्न दे. बाबा, ह्यो म्हारूड हाय, बामणाच्या आणि वरल्या अंगाला हाय. बाई, आई उचलवत नाहीत मला आता. शुद्ध मनाने दिलेल्या अन्नाला विटाळ नाही. वाढ मला, लेक आहेस तू माझी. देव तुझं कल्याण करो. आणि एकाएक दिसर असा झाला. सोयरे, अगं प्रत्यक्ष पांडुरंग सुद्धा येऊन जेवून गेला असेल. शकूनच म्हणायचा तो. काही काळजी करू नको हो, येतोय मग चोखा. आई, आलोय मी. चोख्या, अवघडलेली पोरगी टाकून कुठे रे गेला होतास? काय पहिला बाप होणार आहेस की तू आता? आई, काय म्हणतास? चूक झाली माझी. हरिनामाचा गजर आणि संत मंडळी यात पार विसरून गेलो घरला. आणि मग तुम्ही माघारी कशा आला कुणाच ठाऊक काय? आहेच बाबा तसं पंढरीचं महात्मा. पाय निघत नाहीत तिथून. देवाच्या पायाशी राहिलास, पण देवानी प्रसाद दिला बघ तुला. मुलगा होऊन दे हो चांगला हरिभक्त. चूळभर खाऊन घ्या थोडस. सोयरे, चुकी झाली माझी. पुन्हा नाही तुला सोडून जाणार. रागवली सोय? नाही बाय, तुम्ही आलास, मिळालं सगळं मला.
चंदनाचे संगे बोरिया बाबळी हे कळी टाकळी चंदनाची हे कळी टाकळी चंदनाची संताचे संगे अभाविक जन तयाचे दर्शन तेची होती तयाचे दर्शन तेची होती. चुकोबा कुणाचा अभंग गायला था? ज्ञानदेवांचा? नामदेवांचा? नाही, पंढरीत संतांची संगत लाभली त्याचा आठव झाला. त्याच काहीतरी गीत म्हणत होतो झालं. तुम्हाला माहीतच हाय देवा, या परपंचाच्या उसाभरीत देवाचं नाव देखून तोंडात येत नव्हते. पर आईंच्या संग पंढरीला गेलो तर संतांच्या तोंडचा सबूत ऐकला आणि वाटले जन्माला यावं आणि तसं काहीतरी करावं. देवा देवा, हे काय तीर्थाचं पाणी माझ्या आबग्याच्या पायावर. तीर्थ तीर्थात मिळालं त्यात काही चुकलं नाही चोखोबा. कवित्व ही माणसाची किमया नव्हे, माणसातल्या देवपणाची भाषा नाही. तुम्ही संत झालात चोखोबा, देव झालात. आता संसाराची धास्ती तुम्हाला नाही. तुमच्या पायाशी संसारी लोक उतरून जातील. राहू द्या गोठ्या झाडायचा. नाही नाही देवा, हे असं कसं? तुमचा अभंग सांगा मला, लिहून घेतोय मी. कशाचं येडं बागडं लिहून घेताय सांग? ज्ञानदेवाचे बोल सच्चिदानंद बाबांनी कशासाठी लिहून घेतले? तुमच्यासारख्यांच्या अनुभवावरच दुःखानं पिडलेले संसारी मोक्षाच्या वाटेला लागणार. या कशाचं आठवते होते म्हणत होतो झालं उगाय काहीतरी आपल्या संतांच्या संगतीनं चंदनाचे संगे बोरिया बाबळी आणि हेकळी टाकळी चंदनाची. हा हेच चंदनाचे संगे बोरिया बाभळी हेकळी टाकळी चंदनाची. सर्व हे माईक नाशिवंत साचे काय सुख याचे मानित सा काय सुख याचे मानित सा. नामाचा परताप प्रल्हादची जाणे जन्म मरण पेने खुंटविले जन्म मरण पेने खुंडविले. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा गायीन केशवा नाव तुझे. अरे हे भजन करणार गुरु तुझ्या पाणी सोडायचे कार इथे बसरायचे बामणाला नाही धंदा तुझं असेल कसं भागावं. चल पाटील, देवाचं नाव घेऊ दे त्यांना. त्या संताचा छळ करू नका. जो संत होय तू बघा संत होणार कटरूप मळकट कापड असा कुठे संत असतो होय. उगाच लेकाने ढोंग मांडलं काम करायला नका म्हणून. मी तरी तेच म्हणतोय पाटील, मी तरी कुठे ज्ञानी हाय. ग आपलं पंढररायाचं नाव आपलं जाग ज्ञान सांगू नको. गुरु सोडून घेऊन जा मुकड्यानं. आणि नाव शास्त्री बुवा तुम्ही ज्ञान सांगणार आणि तुम्ही या महाराजाचं ऐकून घेता होय. महार असला म्हणून काय झालं? ज्याचा भाव शुद्ध तो संत. चांगलं रूप, सुंदर कपडे हे वरचं सोंग आहे. यानं का कुणी संत होतो? ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. काय भूललासी वरलिया सोंगा काय भूललासी वरलिया सोंगा. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा.
काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. नदी डोंगी परी जळनु हे डोंगे, नदी डोंगी परी जळनो हे डोंगे, काय भुललासी वरलिया ढंगे, काय भुललासी वरलिया ढंगे, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. सोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, सोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया सोंगा, काय भुललासी वरलिया सोंगा, वरलिया सोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग, 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 पांडुरंग. गुरु झाले का राहणं माळ, इथं काय भजन करे बसतायसा. अरे तुझी बायको दिसत आहे का, हालती रडत खायला नाही म्हणून, आणि तू करीत पैसे इठ्ठल इठ्ठल असं काम करीत जावं म्हणजे मिळतं शेअर मागतं. इठ्ठलाचं नागून काय मिळणार आहे तुला. बशा दान घाल त्याला. संत तरी कुठे सांगतात काम सोडाया. हा लागलास का ज्ञान सांगायला. तरुण भाकरी कर म्हणत त्याची बायकोला. वैजी जोहार.
नाही दिलं पाटलानं. हा कुठं निघालासा? जातो की आता पंढरीला. पंढरीला? नाही, हे आपलं जरा आनंद पाटाच्या घराला जाऊन येतो. हे बघ गाई, चोख्यासारख्या एका महाराच्या तोंडी हे विचार कसे आले असतील. एकदा परमेश्वराची कृपा झाली म्हणजे काही अवघड नाही बाबा. चोखोबा महार, त्यांना कोणी शिवून घेत नाही, पण त्यांना त्याची खंत नाही. हे बघ त्यांनी काय म्हटलंय. सुखासी विटाळ, दुःखासी विटाळ, विटाळी विटाळ वाढलासे. विटाळाचे अंगी विटाळाचे फळ, सुखा तो निर्मळ नाम गाय. हा ज्वार. या चोखोबा, हा बघा केवढा झालाय तुमच्या वडाचा विस्तार. कशाचा इस्तार? यो बघा काय घोटाळा झालाय. गुरं चुकली आपली पाटलांची. आताच नाही का गुरं बांधून गेलास तू चोखोबा? मी सवता आलतो. अरे हो, माझ्याकडनं भरणा घेतलास, कालवणीला घातलास. हा? अरे भरमिष झालास काय लेका? बशानी जोंधळ नाही घातले मगा तुला? काय रे बशा? होय. मी अगोदर बांधली. झालं. घरी जाऊन बायकोला विचार, भाकरीत भांगबिंग घातली होती काय तिनं? एवढं कसं झुंजळ दिलं पाटला ना? पाटलानं जोंधळ दिला? तुम्हीच नाही का ओतून गेला मगा? का म्हणतीस? सोयरे, माझं डोसकं केलं आता. चोखोबा, आपण नामसंकीर्तनात गुंतलात. आपल्यासाठी त्या गोकुळच्या गोपाळानं गाई राखल्या. अरे देवा, एवढं का म्हणून कष्ट घेतला असेल माझ्या येण्यासाठी? त्याला ती खोडच आहे. भक्त त्याचा दास, तो दासांचा दास. देवा, माझ्यासाठी गुरं राखलीस. काय बघितलंस माझ्यात? नाही देह शुद्ध याते अमंगळ, अवघे ओंगळ गुण दोष. वाणी नाही शुद्ध, धड नाही वचन, धिक्कारिती जन सर्वे मज. अंग संग कोणी जवळ न बसे, चोका म्हणे आयसे जीवित माझे. आनंद शास्त्री, जातो मी पंढरीला. मी नाही राहणार आता हात. चला की घरला, स्वयंपाक तवाचा झालाय माझा. नाही, मी नाही येणार घरला. मी निघालो पंढरीला आता. हेसनी काहीतरी सांगा देवा. दिस भरत आल्यात माझं. पंढरीला जाऊन कसं भागल? मेवणपुऱ्याला जाऊन वंशसनी तरी घेऊन या आणि मग जावं पाहिजे तर पंढरीला. चोखोबा, तुम्हीच तुमच्या तोंडानं धर्म सांगितलात की प्रपंचात राहून परमार्थ केला पाहिजे म्हणून. सोयरीचा ऐका, मेहुणपुऱ्याला जाऊन निर्मळेला घेऊन या. नका आनंद शास्त्री, मला आता संसारात घालू नका. माझ्या पायी लई खस्ता पडल्यात इष्टलाला. मी जातो आता. मग मी बी येणार तुमच्या बरोबर. सुखोबा, अरे वेळ लागलाय का तुला? ही अशी अवघडलेली. निर्मळेला तरी घरी आणून दे आणि मग जा हवं तर पंढरीला. पांडुरंगाची शपथ आहे बघ. जा मेहुणपुऱ्याला. मी जाणार आहे वारीला. माळबुक्का घेऊन येईन तुझ्यासाठी. जातो आई, जातो मी मेहुणपुऱ्याला. लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे.
अलिन लुटांगन बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम अलिंगिन अनंत पूजिन भावे वाळीन म्हणे नामा महाराज जोखुबांची दिंडी आली. काय जोखूब आले? जोखूब किती दिवसांनी भेटली. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, तुमच्या म्हाराचा मे म्हार, तुमच्या म्हाराचा मे म्हार. जोहार माय बाप जोहार, तुमच्या म्हाराचा मे म्हार, तुमच्या म्हाराचा मे म्हार. बहु भुकेला झालो, भारी भुकेला झालो, बहु भुकेला झालो देवा, भारी भुकेला झालो. अति भुकेला झालो देवा, लय भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. चोखा म्हणे पाटी आली तुमच्या उष्ट्यासाठी, चोखा म्हणे पाटी आली तुमच्या उष्ट्यासाठी, आली तुमच्या उष्ट्यासाठी, आली तुमच्या उष्ट्यासाठी. जोहार जोहार माय बाप जोहार, तुमच्या म्हाराचा मे म्हार, तुमच्या म्हाराचा मे म्हार. जोहार माय बाप जोहार, तुमच्या म्हाराचा मे म्हार, तुमच्या म्हाराचा मे म्हार. जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार. जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार. जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार. जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप. हे चोखट चांग चोखट चांगे, एक माझा पांडुरंग, एक माझा पांडुरंग, एक माझा पांडुरंग. हे चोखट चांग चोखट चांगे, एक माझा पांडुरंग, एक माझा पांडुरंग, एक माझा पांडुरंग, एक माझा पांडुरंग, एक माझा पांडुरंग. हे सुखतयाचे चरणी, अवघी सुकृताची खाणी, अवघी सुकृताची खाणी, अवघी सुकृताची खाणी. हे सुखतयाचे चरणी, अवघी सुकृताची खाणी, अवघी सुकृताची खाणी, अवघी सुकृताची खाणी, अवघी सुकृताची खाणी, अवघी सुकृताची खाणी. महापातकी नासले, नाम चोखट चांगले, महापातकी नासले, नाम चोखट चांगले. महाद्वारी चोखा मेळा, महाद्वारी चोखा मेळा, महाद्वारी चोखा मेळा. विठो पाहत से डोळा, विठो पाहत से डोळा, विठो पाहत से डोळा. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. टाही वाजवावी गुढी उभारावी, वाट हे चालावी ही पंढरीची, वाट हे चालावी पंढरीची, वाट हे चालावी पंढरीची.
पंढरीचा हाट माळवदी पेठ, पंढरीचा हाट माळवदी पेठ. मिळाले चतुष्टे वारे करी, मिळाले चतुष्टे वारे करी, मिळाले चतुष्टे वारे करी, मिळाले चतुष्टे वारे करी. पथकांचे हार मिळाले अपारे, पथकांचे हार मिळाले अपार. होतो जय जयकारे भीमा तीरी, 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 होतो जय जयकारे भीमा तीरी. गोजीर साजीरे श्रीमुख चांगले, गोजीरे साजीरे श्रीमुख चांगले. ध्यानी मिरविले योगियांच्या, ध्यानी मिरविले योगियांच्या. पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरी, पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरी. वैकुंठीचा हरी उभा विटे, वैकुंठीचा हरी उभा विटे. राही रखुमाई सत्यभामा नारी, राही रखुमाई सत्यभामा नारी. पुंडलिके सहपरिवारी आणियेला, पुंडलिके सहपरिवारी आणियेला. वैजयंती माळ किरीट कुंडले, वैजयंती माळ किरीट कुंडले. प्रेमे आलिंगीले सोखियाने, प्रेमे आलिंगीले सोखियाने. प्रेमे आलिंगीले सोखियाने, प्रेमे आलिंगीले सोखियाने. दादा कमालच पंढरीत एकला चालायस का? एकला चालू. अगं खरं तर तुला घेऊन जाया पायी निघालो तो मेहुणपुऱ्याला. वाटत एक दिंडी भेटली आणि माझं पायाकडे वळलं तर अजून हातच आम्ही. सोयराबाई बाळण झाल्या का? काय पत्त्या नाही बा. हे पडले होते महिनाभर थंडी तापानं, त्यात गुंतले होते मी. देवाच्या दर्शनाला घेऊन आले. आता तिकडे सोयराबाईचं काय झालं असतं कुणाला ठाऊक. चला असंच जाऊया मंगळवेढ्याला. काय म्हणावं तरी तुला. वहिने नाव मातू घातलाय मी याला. निजला आलाय बघ. झोप घाल. आलेच मी वड्यावरनं बाळूते. बाळूची तुझ्याला म्हणून वड्यावर गेला असा आणि हेसने कुठल्या घेऊन आला ना. मी पंढरीस ना आले वहिनी. दादा तसंच भेटला. आणि बाळात संग कुणी केलं तुझं? आज का वंश थट्टखोर स्वभाव जातच नाही होय. तुम्हीच नाही का बाळात पण केलं समजा हात राहून. मी गुतले ते ह्यांच्या आजारात. हात कुठे आले ते? पंढरीच झाली गाठ दादाची नि माझी. आता तर गेला तर किंवा बाळू ती धुयाला वड्या. चोखोबा आता नका या स्वप्नात गुंतू. सोयराबाईचं बाळणपण प्रत्यक्ष पांडुरंगानं केलं. आज मंगळवेढ उद्धरलं. आमच्या हीन जातीत तुम्ही महान भागवत जन्माला आला. कधी मध्ये तुम्हाला उपदेश केला असेल त्याची क्षमा करा. अहो काय तुम्ही माझे गुरु,
अरे पांडुरंगा का काय नवल धावतोस एक एक रोज. सोयरे निर्मळा आता नाही राहायचं हात. समधी जण जाऊ पंढरीला त्याच्याच पायाच्या सावलीत. काय माझ्या कर्म्याला देवाने नाव मागू घातला, काय आजार घातला. संतापोटी संतच जन्माला आला, त्याशिवाय हे भाग्य कुणालाही लाभायचं नाही. नामदेव महाराज, हे तुमच्या घराण्यासारखं झालं. दामा शेट्टी भगवत भक्त, तुम्ही भगवत भक्त, तसंच चोखोबा भगवत भक्त आणि आमचा कर्मही. माझ्या परास त्याच भाग्य मोठ. तुळशीच्या बनात वाढला तो. नामदेव महाराजासारख्या संतांनी आपल्या मुखाने इट्टल नामाचा चारा त्याच्या मुखात घातला. आणि तुम्ही समधी संत मंडळी माझ्या घरात तुमचं उष्ट सांडलं. माझ्या घराचा उंबरा सोन्याचा झाला. असं कसं म्हणतं चोखोबा? तुमच्या हातचा घास म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगानच भरवलेला घास. माझा वाढला संसार, माझा वाढला संसार, माझा वाढला संसार, माझा वाढला संसार, माझा वाढला संसार. जेथे पाहो तेथे एका वडाचा विस्तार, माझा वाढला संसार. जेथे पाहो तेथे एका वडाचा विस्तार, एका वडाचा विस्तार, माझा वाढला संसार, 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 माझा वाढला संसार. आम्ही विठ्ठलाची बाळे, खेळ खेळतो लढवाळे. आम्ही विठ्ठलाची बाळे, खेळ खेळतो लढवाळे, खेळ खेळतो लढवाळे. एका भावे नांदू उंच नीच सान थोर, एका भावे नांदू उंच नीच सान थोर, नांदू नीच सान थोर. माझा वाढला संसार, 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 माझा वाढला संसार. नाही काळाची ही भीती, मूळ गावले अनंती. नाही काळाची ही भीती, मूळ गावले अनंती. संता संगे संत झाला हीन दिन म्हार, संता संगे संत झाला हीन दिन म्हार, झाला हीन दिन म्हार. माझा वाढला संसार, 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 माझा वाढला संसार. अरे पाडव्याच्या दिवसात सावडीवर कोण तराळ नाही, काय नाही, काय हाय काय हे? तराळ मी हाय खरं, पण पाळी बदलली आज माझी. चोकोबाच्या घरात गेले आज तराळकीची काठी, आणि तो तरी फार जंतू होऊन बसलाय पंढरीत. जे काय नाही भागायचं, आत्ताच्या आता पाठवा महार आणि घेऊन या त्याला. धारवाडा आणि गाव वेगळं करण्याकरता कुसू बांधायचं ठरवलंय पंचानी, आणि तुम्ही समजा महाराणी मिळून बांधून द्यायचंय ते. जावा पंढरीला आणि वळून आणा तुमच्या तराळाला. सण झालाय म्हणे सण. राधे श्याम राधे श्याम मुकुंद मुरारी, राधे श्याम राधे श्याम राधे श्याम मुकुंद मुरारी. वेणुवाद वितुकानात सावरिया गिरधारी, राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. हे संतार्या, चल बोलावलंय तुला पाटलानी. मंगळ येण्याला सर्व महाराष्ट्रांनी कुसू बांधायचं काम काढलं. या चल गावाकडं. माझं गाव हेच. मी आता हातच राहणार.
माझे नका ताटतूट करू पंढरीसने. मी युट्यूबर राहायचा महार आहे. माझा नामदेव हात नाही, त्याचा निरोप घेतल्या बघार कसा येऊ मी? अरे चाल, पिढ्यान पिढ्या गावचं खाल्लं आणि आता कामाच्या वेळेला संतवून बसलास होय. हे काय नाही, तुला थरून आणायला सांगितलंय. चाल. अरे थांबा, चंद्रभागेचं पाणी तरी लावू द्या मला डोळ्याला. देवाचं शिकार डोळं भरून बघू द्या मला. आजच्या आज बाब्याला मुचूर करायचा कुसवाचा. चाल, बारकापूर असे मी घेऊन चाल. चाल. कशाचं दगडली हो का? भलत भलत्या जागी बसविल्यावर असंच व्हाय. 4 महिने झाले, आषाढी तोंडावा आली. पंढरीत नामदेव महाराज आला असत्याल, हरिभजनाचा निष्ठा दंगा उसळला असेल, आणि आपण हात बसलोय गावच्या मारुड्याच्या मध्ये कुसू घाली. ए टोक्या, कथा करू नका उगे. पंढरीला बाही काम कर. हत्तीने टक्कर दिली तरी हाडून येतात. भय महाराज, थोडा इसावा तरी घ्या. आता कशाचा इसावा सोय रे? शेवटला इसावा घ्यायची वेळ आली आता. आमच्या आम्हाला दिसतंय समजे. नका असं जड भारी बोलू. जड भारी कसलं? खरं हाय तेच बोलतोय सोय रे. ह्यो बघा, चिखलाचा इटुबा केलाय करम्यानं. बघू. भजन करा तर येते मी भाकरी घेऊन. राहिली वासना पायास वेचाडे, राहिली वासना पायास वेचाडे, अन्न नाही कोडे माझे काही, अन्न नाही कोडे माझे काही. तुमची कृपा दृष्टी असावी मजवरी, तुमची कृपा दृष्टी असावी मजवरी, नाम या शेजारी सुख वस्ती, नाम या शेजारी सुख बसती. राहिली वासना पायास वेचाडे, राहिली वासना पायास वेचाडे, अन्न नाही कोडे माझे काही. महाद्वारा पुढे मज ठाव द्यावा, महाद्वारा पुढे, महाद्वारा पुढे मज ठाव द्यावा, केशवा केशवा मागतसे, केशवा केशवा मागतसे. राहिली वासना पायास वेचाडे, राहिली वासना पायास वेचाडे, अन्न नाही कोडे माझे काही. चोखा म्हणे आजी वाट
वाटते उदास चोखा म्हणे आज वाटते उदास खडिये खडिये आस पंढरीची खडिये खडिये आस पंढरीची राही निवासना पायास वेचाळे राही निवासना पायास वेचाळे नाही कोणे माझे काही अन्न नाही कोणे माझे नामदेवा काय उठ उठ तिकडे मंगळवेढ्यात मोठा आनंद झाला तुझा शिष्य विठ्ठल भक्त चोखोबा कुसवाखाली सापडून वैकुंठाला गेला जा लवकर इथून मंगळवेढ्यात किती दूर मी वेळेत कसा पोचणार आणि मला चोखोबांचं दर्शन तरी कसं होणार होईल जा तू त्याच्या अस्थी घेऊन पंढरीत महाद्वारी त्याला समाधी दे तो सतत माझ्या दृष्टीसमोर राहा तुम्ही कोण मी तुझा पांडुरंग देवा वहिनी फक्त परमेश्वर रूपात विलीन झाला रडायचं काय त्यात हा कर्मही चोखोबाच्या पुण्याईनं तसाच भगवत भक्त होईल धन्य चोखा मेळा जन्मुनी महार
धन्य चोखा मेळा जन्मुनी महार जाहला मर त्रैलोक्यात जाहला मर त्रैलोक्यात नाही हीनपण नाही थोरपण नाही हीनपण नाही थोरपण समची चरण पांडुरंग समची चरण आई पालखी ग कसली जन्मुनी महार धन्य चोखा मेळा जन्मुनी महार. हे काय महाराज महान भागवत चोखोबा विठ्ठल रूपात विलीन झाले त्यांच्या या हस्ते. नामदेव महाराज काशीहून वागवत आणलेली ही गंगा या आस्थीला घाला गंगेचं तीर्थ पावन होईल. आणि हे चोखोबांचे अभंग त्याने म्हटले तसे मी वेळोवेळी लिहून घेतले आहे. ते मी काशी विश्वेश्वराच्या पायावर घालून आणले आहे. हे आपण स्वीकार. संताची वचनं म्हणजे वेदच. सोयरा कर्मा ह्या अभंगवाणीच्या रूपाने चोखोबा अमर जोवर ज्ञानदेवाची मराठी बोली गायली वाचली जाईल तोवर चोखोबाचे अभंग या मराठी मुलखात दुमदुमत